नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त असा आनंदाचा जावं हीच देवाच्या चरणी प्रार्थना। तर आम्ही काल यात्रेला गेलो होतो तर अंतापूर ताहराबादला, तर तिकडे आम्ही कंदोरी होती तर कंदोरीच्या कार्यक्रमाला गेलो होतो। तर कंदोरीचा कार्यक्रम सगळा आटोपला, आम्ही डोंगरावरही देवाला गेलो होतो। तर तिकडे डोंगरावर जाण्यासाठी म्हणजे कुठेही रस्ता नव्हता, डोंगरातूनच आम्हाला रस्ता शोधून वरती जावं लागलं देवाला। तर तिथून खाली यायला पण खूप सारा रस्ता असा घसरट होता, तर कसंही आम्ही कसं बसं खाली उतरून आलो आणि खूप मस्त खूप छान मजा अशी केली। तिथे कोणी पडायचं कोणी उठायचं, तर पण काही वेळेला व्हिडिओ काढायचं तर राहूनच जायचं, कारण वरती गेल्याच्या नंतर इतकं सारं ऊन होतं, प्यायला पाणी पण नव्हतं आमच्याकडे, जेवढ्या बॉटल होत्या तेवढ्या, आणि तर तिथे बॉटल पण होत्या तर एवढ्या काही थंड नव्हत्या, त्याच्यामुळे आम्ही बॉटलही म्हणजे थोड्याफारच आपलं घ्यायचो। तर वरती गेल्याच्या नंतर बघितले सगळे माकडं होते, तर माकडांना वरती डोंगरावर अजिबातही पाणी नव्हतं, तर आमच्याकडे ज्या बॉटल होत्या आम्ही त्याच बॉटलनी माकडांना पाणीही पाजलं। तर त्यानंतर आम्ही खाली यायला गेलो तर कोणी पळतंय कोणी पडतंय, खूप मजा आली अशी। तर आणि खाली आल्याच्या नंतर सगळ्या माणसांचे जेवण वगैरे सगळं झालं होतं, चिकन बनवले, मटण बनवलेलं होतं बोकड्याचं, तर सगळ्यांचे जेवण वगैरे झाले। तर शेवट आम्ही राहिलो थोडंफार, तर त्यामध्ये इतका जोराचा पाऊस आला ना की पाऊस आल्याच्या नंतर सगळी गडबडच होऊन गेली। तर गडबड झाल्याच्या नंतर खूप सगळ्यांची धावपळ झाली। धावपळ झाल्याच्या नंतर मग आम्ही सगळे म्हणजे खूप फास्ट असं आटोपलं आणि आम्ही लगेच निघालो। तर निघाल्याच्या नंतर पण म्हणजे रात्रीचे यायला खूप सारा उशीरच झाला। उशीर झाल्याच्या नंतर मग सगळेच खूप प्रवासाने थकून गेले होते, तर कोण कुठे झोपलं कोण कुठे झोपलं, तर खूपच असं हे होऊन गेलं, थकल्यावानी झालं। आणि सकाळीही सगळे लवकर उठले, पण आम्ही एका रूम मध्ये मस्त असं पॅक झोपलेलो होतो। आम्ही सकाळी 9:30 वाजता उठलो साधारणपणे, पण मग सगळ्या बहिणी मम्मी आणि ताई त्या सगळ्या लवकर उठल्या होत्या, कारण बाकीचे जे लांबच्या पाहुण्या होत्या त्यांना ना जायचं होतं, तर त्याच्यामुळे त्या पटकन उठल्या आणि त्यांनी चालू होता त्यांचा स्वयंपाक वगैरे। तर वहिनींचा लगेच म्हणजे पाहुण्यांना जाण्यासाठी स्वयंपाकही रेडी होता, कारण पाहुण्यांना घरी गेल्याच्या नंतर मग प्रवास, कालचाही प्रवास आजचाही प्रवास खूप असं घरी जाऊन कंटाळील, म्हणून मग वहिनीने लगेच पटपट स्वयंपाकही चालू केला होता। तर चला वहिनींनी बाहेर स्वयंपाकामध्ये काय काय बनवलंय ते आहे, चला बघूया। इथे आता आमच्या वहिनी सगळ्यांना ताटं करत आहे। काय बनवलंय वहिनी जेवायला? गवारीच्या शेंगा बनवल्या. अरे वा, गवारीच्या शेंगा बनवल्या, अजून वाव वाव, आज तर झुणका भाकर पण खायला मिळणार आहे। तर काल सगळे खूप सारे थकले होते, तर आता सगळे उठले, वहिनीनं उठल्याबरोबर सगळ्यांना स्वयंपाक केलेला आहे आणि इकडं आता जिन्यामध्ये करत आहेत चपात्या। अरे ए, रात्रीचा प्रवास कसा झाला तुमचा? खूप छान झाला. वाव, मजा आली ना? दीदी तुला कसं वाटलं काल? छान छान वाटलं तुला ग? छान वाटलं. अरे वा। आणि इकडे आता तागडताईंचं काहीतरी चाललेलं आहे, पोरांची गडबड आंघोळीची, आणि आता इकडे चाललेले आहेत हळू जेवण। तुम्ही का नाही बसले हो जेवायला? अच्छा, तर सगळ्यांचे चालले जेवण। इथे खूप थकल्यामुळं मुलांचे चाललंय मोबाईलचं, हे बघा। आणि इथं वहिनीने केलेला आहे स्वयंपाक, तर आता सगळ्या पाहुण्यांना जायचं आहे, तर सगळे जेवायला पण बसलेले आहे। तर आता मी पण जेवायला बसणार आहे इथं। सिद्धू काय बनवती?
कावठामध्ये काय टाकलं? गुळ. अरे वा, कावठात चाललंय आता. इथे जेवण झाले का तुमचे? अच्छा. तर आता सगळे पाहुणे गेलेले आहेत आणि आता आम्हालाही बाहेर जायचं आहे. तर मी आज बनवणार आहे गोड भात. तर चला किचनमध्ये. आज नवीन किचन आहे आणि नवीन किचनमध्ये बनवणार आहे भात. आणि बाकीच्या बहिणी त्यावरती कपडे धुत आहेत, कारण कपड्याला पण खूप उशीर झाला आहे, कारण सगळे पाहुण्यांची गडबड होती जाण्याची. तर चालले कपडे बिपडे धुवायचं काम. आणि खाली मी बनवणार आहे गोड भात आणि खाली दीदीची चालली आहे साफसफाई. इथे चालली आहे साफसफाई. जाऊ का दीदी, आतमध्ये जाऊ? तर इथं गोड भात बनवण्यासाठी घेतले शेंगदाणे, खोबरं आणि तांदूळ. इथे वेलदोडे पण घ्यायचे आहेत थोडेसे कुटून. आणि इथे घेणार आहे गोडाचं पाणी करून. तर आज काल सगळे प्रवासाने खूप सारे थकले होते, पाहुणे पण होते. सगळ्यांनी मस्त छान जेवण वगैरे करून दुपारी सगळे गेले पाहुणे. आणि आम्ही पण बाहेर गेलो होतो फिरायला, घरातलं सगळं आवरून. तर देवाला पण गेलो होतो आम्ही गोड भात घेऊन. आणि सगळं काम आटपून झालं. आणि घरी आल्यावरही मस्त छान दीपानी मस्त छान रसपुरी बनवली होती. तर रसपुरी पण खूप छान झाली, मुलांनी सगळ्यांनी खाल्ली. आणि त्यानंतर आता वाजले 11:30. तर 11:30 वाजल्याच्या नंतर आता आम्हाला झोपायचं पण आहे आणि सकाळी लवकर उठून घरी जायचं आहे. तर तुम्हाला माझा अंतापूर ताहराबादची यात्रेचा व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.